नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सुधारित वेतन संरचना आदेशाबाबत वित्त विभागाचा एक परत शासन निर्णय आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे। याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला अशा प्रकारे लाईक करा आणि व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर चला काय आहे शासन निर्णय जाणून घेऊया। तर मित्रांनो, सुधारित वेतन संरचनेबाबत वित्त विभागाचा एक परत शासन निर्णय आलेला आहे। याविषयी आपण माहिती बघूया। तर बघा, या ठिकाणी प्रस्तावना काय आहे। दिनांक 1 जानेवारी 2006 पासून सुधारित वेतन संरचना विहित केल्याबाबतचे आदेश व सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चित करण्याबाबतचे नियम शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर 1209 प्रक 27 सेवा 9 दिनांक 22/4/2009 अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत। या सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना या विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक वेपूर 1209 प्रक 69 सेवा 9 दिनांक 29/4/2009 अन्वये प्रस्तुत करण्यात आले आहेत। उपरोक्त दिनांक 6/11/2009च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2009 अन्वये केलेल्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथकाची निर्मिती व बंद केलेली वेतन पडताळणी पथके पुनरुज्जीवित करण्यात आले आहेत। सदर पथकातील पदांना पहा येथील शासन निर्णयांनी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असून अंतरिम दिनांक 28/2/2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। या पथकांनी करावयाचे वेतन पडताळणीचे काम अद्याप शिल्लक असल्याने या पथकातील अस्थायी पदांना पुढील मुदतवाढ देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। तर बघा, शासन निर्णय कशा प्रकारे आहे। वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पदनी 2016 प्रक 8/16 आपुक दिनांक 21/2/2019 अन्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु त्यांचा समावेश आकृतिबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक 30/9/2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। तर बघा, पुढे उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शासन आता असे आदेश देत आहे की पुनरुज्जीवित करण्यात आलेली नाशिक, अमरावती व कोकण विभाग येथील वेतन पडताळणी पथके व त्याकरिता निर्माण करण्यात आलेली खालील अस्थायी पदे दिनांक 1/3/2019 ते दिनांक 30/9/2019 पर्यंत पुढे चालू ठेवण्यात यावीत व सदर कालावधी पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंधास कोणत्याही परिस्थितीत दरम्यानच्या काळात उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची दक्षता घेण्यात यावी। तर बघा, या ठिकाणी चार्ट दिलेला आहे। संवर्ग आहे पे बँड 6व्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे, कोकण भवन पदसंख्या, नाशिक पदसंख्या आणि अमरावती पदसंख्या या ठिकाणी चार्ट दिलेले आहेत। तर बघा, या ठिकाणी वेतन पडताळणी पथकातील अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन व भत्त्यावरील खर्च वित्त विभाग मागणी आणि क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। लेखा व कोषागारे या लेखा शीर्षकाखाली सन 2019-2020 या वित्तीय वर्षासाठी मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अशा प्रकारे शासन निर्णय आहे। तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्र शासन वित्त विभाग 27 मार्च 2019ला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2009 वेतन पडताळणीसाठी वेतन पडताळणी पथके पुढे चालू ठेवण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय। याविषयी आपण माहिती बघितली। आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।